आय न्यूज। जगद्गुरु संत तुकोबाराय 375वा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदैव वैकुंठ गमन सोहळा पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगर पायथा येथे दिनांक 9 ते 16 मार्च दरम्यान होणार असून उत्तर महाराष्ट्रातून 2 लाख मांडे प्रसाद भाविक पाठवणार असल्याची माहिती वारकरी सेवा मंडळांनी दिली आहे। याबाबत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली आळंदी यांनी गावोगावी जाऊन कीर्तन प्रवचन सेवेद्वारे तसेच ठिकठिकाणी बैठका घेऊन ऐतिहासिक न भूतो न भविष्यती अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे। नाशिक जिल्ह्यासह बागलाण तालुका व धुळे जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देणे प्रसंगी कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिवचैतन्य महाराज मोरे यांच्या उपस्थितीत हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर कदम माऊली यांनी संत तुकाराम महाराज यांच्या होणाऱ्या 375व्या बीज अमृत महोत्सव भव्य दिव्य ऐतिहासिक कार्यक्रमाबाबत सांगितले की दिनांक 8 मार्च रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र भंडारा डोंगर भव्य दिंडी सोहळा मिरवणूक निघणार असून प्रत्येकी 375 याप्रमाणे धर्मध्वजधारी कलशधारी तुळशीधारी महिला कीर्तनकार टाळकरी मृदुंग सेवक ब्रह्मविनाधारी चोपदार व तुकाराम नावाच्या व्यक्तींसह भजन गायन करून हत्ती घोडे उंट आदी शाही सहभाग घेऊन इतिहासातील पहिली भव्य मिरवणूक निघणार आहे। दिनांक 15 रोजी बागलाण तालुका मांडे प्रसाद जमा करण्याचे ठिकाण श्री क्षेत्र कृष्णाई प्रतिष्ठान जायखेडा व श्री क्षेत्र संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान गोराणे येथे व देवळा चांदवड मालेगाव निफाड नाशिक धुळे जिल्ह्यातील साक्री सिंदखेडा शिरपूर दोंडाईचा जळगाव पारोळा चोपडा अमळनेर या ठिकाणाहून प्रत्येक ठरलेल्या ठिकाणी सायंकाळी 4 वाजेपर्यंत 2 लाख मांडे प्रसाद संकलन करून दिनांक 16 रोजी संत तुकाराम महाराज 375व्या अमृत महोत्सव बीज या दिवशी सकाळी 10 ते 12 या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम श्री क्षेत्र आळंदी यांची कीर्तन सेवा झाल्यानंतर शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर यांच्या शुभ हस्ते हेलिकॉप्टरवरून भंडारा घोराड्या भालचंद्र देहू डोंगरावर पुष्पवृष्टी करून मांडे भोजन महाप्रसाद अन्नदान होणार आहे। इतर दिवशी पुणे जिल्ह्यातील गावांमधून सकाळी व सायंकाळी 4 लाख भाकरी भाजी कढी आमटी हे नियोजन कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे। सदर धार्मिक कार्यक्रमासाठी 8 दिवस लाखो भाविक उपस्थित राहून दिनांक 9 ते दिनांक 16 प्रतिदिन पहाटे 4 ते 6 काकडा भजन 6 ते 7 तुकोबारायांची स्तुती निळोबाराय यांनी गायलेली 7 ते 11 संगीत गाथा पारायण 10 ते 12:30 या वेळेत पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण रवींद्र महाराज ढोरे भंडारा डोंगर परिवार हरिभक्तपरायण सागर महाराज शिर्के समस्त खेड तालुका हरिभक्तपरायण दशरथ महाराज मानकर समस्त मुळशी तालुका हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे संत तुकाराम महाराज वंशज व अध्यक्ष देहू हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज वांजळे समस्त पुणे शहर हरिभक्तपरायण नितीन महाराज काकडे समस्त मावळ तालुका हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर श्री क्षेत्र पंढरपूर हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम श्री क्षेत्र आळंदी व सायंकाळी 6 ते 8 या वेळेत हरिभक्तपरायण मुकुंद काका जाटदेवळेकर समस्त अहिल्यानगर हरिभक्तपरायण पोपट महाराज कासारखेडकर समस्त खानदेश विभाग हरिभक्तपरायण एकनाथ महाराज सदगीर समस्त मुंबई विभाग हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर श्री क्षेत्र पंढरपूर हरिभक्तपरायण महादेव महाराज राऊत समस्त मराठवाडा विभाग संत कवी हरिभक्तपरायण बंडातात्या कराडकर समस्त महिना वारकरी हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज राऊत श्री क्षेत्र पंढरपूर हरिभक्तपरायण जयवंत महाराज बोधले श्री क्षेत्र पंढरपूर या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत। 11,000 वारकरी गाथा पारायणाचे वाचन करणार असून कीर्तन सेवेत 1000 टाळकरी 25 पखवाज वादक असणार आहेत। सदर कार्यक्रमात महाराष्ट्रातील सावता महाराज निळोबा महाराज संत मुक्ताबाई संत महिपती महाराज संत निवृत्तीनाथ महाराज संत सोपानदेव महाराज या धार्मिक संस्थानांना निमंत्रण देण्यात आले असून सदर ठिकाणचे प्रमुख
तसेच महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संबंधित विविध विभागातील मंत्री, वरिष्ठ अधिकारी, इलेक्ट्रॉनिक मीडिया, पत्रकार, लेखक, नामवंत व्यक्ती यांना निमंत्रण देण्यात आले असून उपस्थित राहणार आहेत। या उत्सवात 24 तास संत तुकाराम महाराज यांचा तुकाराम तुकाराम जप होणार असून महिला, पुरुष यांच्यासाठी चहा, नाश्ता, जेवण, भव्य मंडपात स्वतंत्र मुक्कामाची सोय करण्यात आली आहे। कार्यक्रमाची सांगता दिनांक 17 रोजी होणार आहे। तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भव्य दिव्य ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रमाची साक्षीदार व्हावे असे आवाहन हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम, छोटे माऊली आळंदी यांनी केले आहे। सदर धार्मिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा, तालुक्यातील वारकरी भाविक परिश्रम घेत आहे। सगळ्या समाजाला एक आमंत्रण आहे। आमंत्रण माझं नाही, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू, भंडारा डोंगर, गोरवाडा डोंगर, भामचंद्र डोंगर समिती या सगळ्याचं आमंत्रण आहे। काय आमंत्रण आहे? येणारी तुकाराम महाराजाची बीज मोठ्या आपल्या पुण्याईने आलेली 375 क्रमांकाची बीज आहे महाराज। म्हणजे माझ्या तुकोबारायला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष होता, म्हणजे 300 वर्षानंतर आलेला हा अमृत महोत्सव फार पुण्याईने येतो महाराज। आणि मग असा हा अमृत महोत्सव तर आपल्याला सर्वांना पारायणाला यायचं, अतिशय गोड पारायण, गाथा पारायण। कुठं? जिथं गाथा लिहिला तिथंच गाथा पारायण। वा, तिथं गाथा लिहिला त्या अर्थी तिथली काही ऊर्जा असेल का नाही तुकाराम महाराजाची? कुठं हो? भंडारा डोंगर। धन्य हा भांडार पर्वत जाण, याशी पांडुरंगाचे लागले चरण, महिपती महाराज वर्णन करतात। धन्य देहू पुण्यक्षेत्र, पूर्ण पूर्ण क्षेत्र आहे देहू महाराज, पुण्यक्षेत्र, पूर्ण पुण्यक्षेत्र महाराज। जेथे वैष्णवजन अवतरला, धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव, नांदे तेथे देव पांडुरंग। असं पुण्य पावन देहूला भलं मोठं गाथा पारायणे सगळ्याला विनंती, सगळ्यांनी यायचंय महाराज। प्रत्येकाने पारायणाची तारीख आहे 9 मार्च ते 17 मार्च। 8 मार्चला मुक्कामी यायचंय भंडाऱ्यात। 9 मार्चला पारायण सुरू होईल। 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 7 तुकोबारायची स्तुती निळोबारायने गायलेली, 7 ते 11 संगीत गाथा पारायण, एका अभंगाला एक चाल, एका अभंगाला एक चाल, चालीचा नुसता पाऊस पडणार महाराज। वा, 11 ते 12:30 पुणे जिल्ह्यातली कीर्तन आहे। एका एका तालुक्याला एक, खेड तालुक्याला एक, हवेली तालुक्याला एक, मावळ तालुक्याला एक, अशी तालुक्याला कीर्तन दिले। मग 12:30 वाजता 1.5 लाख भाकर येणार पुणे जिल्ह्यातून। इथं पुणेकर बरीच मंडळी मारतात, ती सगळी गावं बसवलेली आहेत आम्ही, त्यात अख्खा खेड तालुका आम्ही तिथं जोडलेला आहे। मग सकाळून भाकरी येणार 1.5 लाख, बाकीचा स्वयंपाक तिथं होणार। तुम्ही काहीच करत नाही, नुसतं पारायण, जेवणे, भजन भोजन करू, भजन भोजन धनी घेऊ नारायण। आणि मग 12:30 ते 3 भोजन विश्रांती, 3 ते 5 तुकाराम महाराजाचं चरित्र आपल्याला नाविन्यपूर्ण। तुम्ही एकच नाथाचा प्रसंग ऐकला, निवृत्तीनाथाचा, उज्जैनचा, असे नाविन्यपूर्ण प्रसंग ऐकायला मिळाले। 5 ते 6 हरिपाठ आणि 6 ते 8 महाराष्ट्रातल्या दिग्गजांची कीर्तन आहेत। आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, जयवंत महाराज बोधले, बंडातात्या कराडकर, आदरणीय गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत, आदरणीय महादेव महाराज राऊत, पोपट महाराज कासारखेडकर, एकनाथ महाराज सदगीर, मुकुंद काका जाट देवळेकर। वा, अशी गोड कीर्तन आहे। आणि मग बीज आहे 16 तारखेला, तर 16 तारखेला सकाळी 10 ते 12 कीर्तन होईल बीजेचं। आणि मग 12 वाजता 1 लाख लोकांना मांडे भोजन आहे। खानदेशातील साक्री तालुका वारकरी सेवा मंडळ, धुळे तालुका वारकरी सेवा मंडळ आणि सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड, कळवण ही मंडळी मांडे घेऊन येणार आहे। असं सुंदर नियोजन आहे। परत तुम्ही म्हणाल की हा उत्सव पाहिला, आता काही पायाची इच्छाच नाही, असा उत्सव आहे, गोड उत्सव आहे। 9 मार्च ते 17 मार्च पहिले असे 4 येत। आपल्याला लय माणसं प्रसन्न, माणसं कुठं जा तितकीच माणसं आपल्याकडे। काहींनी पैसा कमवला, कदम माऊलीने माणसं कमवली, लय माणसं आपल्याकडे। पहिलं पारायण आहे 9 मार्च ते 17 मार्च देहू। याची 8 मार्चला मिरवणूक ठेवलेली देहू ते भंडारा डोंगर,
375 पताका, 375 तुळशी, 375 कळशी, 375 पखवास, 375 चोपदार, 375 विनेकरी, 375 कीर्तनकार. आता काय सांगायचं, मिरवणूक इतिहासात पहिली मिरवणूक अशी निघू राहिली. वा, सगळा मीडिया येणार या मिरवणुकीला. आणि बीजेच्या दिवशी शांतीब्रह्म मारुती महाराज कोरेकर यांच्या शुभ हस्ते भांडऱ्या डोंगरावर, घोराड्या डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर, देहूवर आणि वैकुंठ गमन स्थानावर शांतीब्रह्म मारुती बाबा यांच्या हस्ते हेलिकॉप्टरतून पुष्पवृष्टी केली. एक जण हेलिकॉप्टर द्यायलाही तयार झाला. माणसं ऐकायला तयार नाही. एवढं सुंदर नियोजन आहे तर सगळ्यांनी पाहायला यायचंय. एकट्याने पारायण यायचं नाही, जोडीने यायचं. वा बाबा जन्माचा चल सुंदर पारायण. सगळ्याला विनंती आहे, 9 मार्च ते 17 मार्च पहिलं पारायण देऊ, लगेच दुसरं पारायण सिद्धटेक गणपती. तिथं 500 गाव आहेत महाराज. तिथं 23 मार्च ते 30 मार्च सिद्धटेक गणपती भीमा नदीच्या काठावर पारायण महाराज. तिथं तर लयच मजा आहे. ते झालं का तिसरं पारायण साईबाबांचं चरित्र ज्यांनी लिहिलं, जगप्रसिद्ध साईबाबा, पण जगात साईबाबाला ज्यांनी आणलं ते संत कवी दास गणू महाराज अकोळणे. त्या पारायणाची तारीख आहे 16 एप्रिल ते 23 एप्रिल. आणि शेवटचं पारायण जगद्गुरूंचे गुरु ओतूर तालुका, ओतूरला आहेत महाराज, जुन्नरला. ही मंडळी त्याच भागात नाही, त्याला जुन्नर, आंबेगाव, खेड. तर शेवटचं पारायण 18 मे ते 25 मे. हे 4 पारायण जो करेल त्याला 4 मुक्तीचा तो अधिकारी होणार मला. सलोकता, समीपता, सलोपता, म्हणजे म्हणून सगळ्याला विनंती आहे, एवढ्या 4 पारायणाला I